सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठे करा ही नम्र विनंती करतो. आज सचिन आऊट झाला. शिवसेनेचा वरळीचा सचिन आऊट झाला. एकनाथ शिंदेंनी तेंडुलकर असं नाव घेतलं, पण तो सचिन नव्हे. हा सचिन वेगळा होता. सचिन आऊट झाला. खर तर आऊट होताना मला खर तर नवल वाटतं. सचिनचं कारण काय होतं माहितीये तुम्हाला? सचिनचं कारण होतं की आता शिवसेनेकडे तेवढे आमदार नाहीत. पुन्हा या सचिनला पुन्हा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात पाठवण्यासाठी, विधान परिषदेवरून पाठवण्यासाठी आता शिवसेनेचे तेवढे आमदार नाहीत. पुन्हा महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह बघता येणार नाही. यासाठी सचिनने पलीकडचा मार्ग निवडला आणि सचिन आऊट झाला. मला खरं तर आपण इतिहासातनं काय शिकतो, आपण महापुरुषांच्या इतिहासातनं काय शिकतो, मला खरं तर तुम्हाला एक प्रसंगाची आठवण करून द्यायची. प्रसंग अतिशय जिव्हारी लागेल तुमच्या. हा प्रसंग इथला प्रसंग आहे, अगदी इथला, छत्रपती शिवरायांचा. आपण छत्रपती शिवराय म्हटलं की जय करतो, पण त्या महाराजांच्या त्या इतिहासात आपण काय शिकतो? काय ते महाराज आणि काय त्या महाराजांची ती माणसं. तो काळ पुन्हा होणे नाही. त्या काळातले विचार, त्या काळातली तत्व, त्या काळातली निष्ठा पुन्हा येणे नाही. शिवसेना, शिव म्हणजे काय? छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारी सेना, त्यांचे मावळे. शिवाजी महाराजांचे आपण मावळे. छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या ह्या संघटनेचं नाव त्यावेळेस प्रबोधनकारांनी शिवसेना असं दिलं होतं. आणि संघटनेचे अध्यक्ष राहिले आपले बाळासाहेब ठाकरे, संस्थापक राहिले आपले बाळासाहेब ठाकरे, वंदनीय हिंदुहृदय सम्राट. प्रसंग बघा काय होता. ज्यावेळेस रायगडाचं बांधकाम चालू होतं, महाराज मोहिमेवर होते. रायगडाचं बांधकाम चालू होतं आणि त्या रायगडाच्या बांधकामावर, म्हणजे महाराज नसताना, महाराजांच्या अनुपस्थितीत रायगडाच्या बांधकामासाठी पैसा कमी पडला. त्यावेळेस महाराज येतील, महाराज पाहतील, महाराज करतील, तोपर्यंत पडून राहू द्या काम, हा विचार नाही केला. त्यावेळेसचे इंजिनियर हिरोजी इंदोलकर यांनी हा विचार नाही केला की महाराजांचं काम आहे ते, आमचं काय आहे त्याच्यामध्ये. महाराज पाहतील, महाराजांना स्थापन करायचंय स्वराज्य, आमचं काय जातंय. महाराज येतील, हातातला कडा काढतील, गळ्यातली सोनी नाणी काढतील आणि महाराज देतील, काय करायचं ते महाराज करतील, आमचं काय जातंय, मी कशाला माझा पैसा घालव. आज विचार करा. मला हे सांगताना सुद्धा म्हणजे असं काय म्हणतात त्याला, त्या भावना उचंबळून येत आहेत. माझे शब्द फुटत नाहीयेत, अंगावर शहारा येतोय. महाराजांच्या तिजोरीमध्ये खडखडाट होता. त्या काळात सुद्धा तिजोरीमध्ये खडखडाट होता. रायगडासारख्या एवढ्या काय त्या दुर्गेश्वर रायगड आहे तो, किल्ले श्रीमान रायगड, त्याचं बांधकाम म्हणजे इतकं काही सोपं काम नव्हतं. म्हणजे विचार करा, ते इंजिनियर, आद्य इंजिनियर हिरोजी इंदोलकर यांनी वेळ प्रसंगी स्वतःचा वाडा गहाण ठेवला. मला नवल वाटतं, कुठे आहे ती निष्ठा आजच्या मावळ्यांमध्ये? शिवसेनेवर संकट येतंय, तुमच्या माझ्या शिवसेनेवर, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या त्या पक्षावर संकट येतंय आणि मावळे पळतायत. मावळे गडाचे, मला ते पुन्हा तो प्रसंग आठवतो तान्हाजी मालुसरेंचा. ज्यावेळेस तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते, तो गडावरचा दोर कापला गेला होता. शेलार मामांकडनं गडावरचा दोर कापला. अरे तुमचा बाप मरून पडलाय, तुम्ही पळताय काय भेकडांसारखे, आता उड्या मारून मरा, नाहीतर तलवारी काढा आणि लढून मरा. आणि मावळे पुन्हा माघारी फिरले होते उदयभानाच्या विरोधात. तुम्हाला आठवतो तो सगळा इतिहास. आज शिवसेनेवर संकट आहे. शिवसेना अशा प्रसंगातून जाते ज्या प्रसंगामध्ये शिवसेनेला या अगोदर कधी हा प्रसंग पाहायला लागला नव्हता. पण आज शिवसेनेवर पहिलं नाही, दुसरं नाही, तिसरं नाही, चौथं, पाचवं आक्रमण होतं आणि पुढेही आक्रमण होत राहणार आहेत. या शिवसेनेला संपवण्यासाठी आज समस्त दिल्ली, आपल्यातलेच खंडोजी खोपडे, अनाजी पंत आणि आपल्यातले सूर्याजी पिसाळ शिवसेनेच्या समोर असे उभे ठाकलेले असताना
मावळ्यांनो, तुम्ही पाठ दाखवलीत शिवसेनेला. ज्या शिवसेनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या खांद्यावर आहे, या शिवसेनेला आज जगवलं नाही तर भविष्यात मराठी महाराष्ट्र राहणार नाही. महाराष्ट्राचं मराठी पण राहणार नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान राहणार नाही. आज ठाकरे ब्रँड जर आपण संपवलात, संपलं, सारं काही संपलं. आज शिवसेनेकडे मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी तेवढे आमदारच नाहीत, तेवढे आमदार निवडून आलेले नाहीत. कदाचित कोटा 27, 28, 29 आमदारांचा होऊ शकतो. शिवसेनेकडे स्वतःचे 20च आमदार आहेत. माझं भविष्य शिवसेनेत दिसत नाही. मला पलीकडे जावंच लागेल. पलीकडचं हिरवं गवत मला खावंच लागेल. कारण काय द्यायची? बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे. वाह वाह सचिन साहेब वाह. मला आजही आठवतं, माझ्या वाढदिवसाला सचिन अहिरांचा रात्रीच्या जवळपास 10-11 वाजले असतील रात्रीचे, एवढ्या रात्रीचा फोन केला होता. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना आणि शिवसेनेचं जे कार्य पुढे चालवताय त्यासाठी मी तुमचा आभारी आहे म्हटले. ते मला आवडलं. म्हटलं सचिन साहेब, आपणही शिवसेनेचे मावळे आहात आणि आपल्याला एकत्रित या शिवसेनेचं संरक्षण करायचंय. माझे हे शब्द आहेत, त्यांना माझे हे शब्द आहेत. रात्रीचा 1 मेचा दिवस, माझा वाढदिवस 1 मे. छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन चालणारे आपण मावळे आहोत. शिवसेनेचं संरक्षण करायचं आणि तुमचा सुद्धा मला अभिमान वाटतो. मी म्हणालो होतो त्यांना, आज या पडतीच्या काळामध्ये, पडझडीच्या काळामध्ये तुम्ही बुरुजासारखे वरळीच्या किल्ल्यातनं उभे आहात. मला आधार वाटतो तुमचा. हे माझे शब्द आहेत त्यांच्यासाठी. पण आज जोपर्यंत तुम्ही शिवसेनेचे तोपर्यंत तुम्ही आमचे. ज्यावेळेस तुम्ही पलीकडे गेलात, संपलं. तलवारी उपसताना सचिन साहेब, तलवारी उपसताना फार जपून उपसा, फार जपून उपसा. तोफगोळे आमच्याकडे सुद्धा आहेत. तोफगोळे आमच्याकडे सुद्धा आहेत आणि आमचे तोफगोळे सरळ बुरुज उडवतात. असो, आज आपल्या पक्षाकडे तेवढे आमदार नाहीत, यासाठी हे सगळं खटाटोप, हा सारा खटाटोप. कालपर्यंत आपल्या सोबत, आपल्या नेत्यांसोबत, अंबादास दानवेंसोबत बसणारे, कालपर्यंत आदित्य साहेबांच्या मागे उभे राहणारे, आज पलीकडच्या गोटात सहभागी. आज उभा भारतीय जनता पक्ष शिवसेनेला संपवू शकत नाही म्हणून एक खंडोजी खोपडे उभे केले आणि या खंडोजी खोपड्यांना अशा प्रकारे त्या फुटक्या फुग्यांना हवा भरून त्यांना ते बळ भरलं जातं आणि ते शिवसेनेवर सोडले जातात. शिवसेनेला संपवणारा हा कधीही पैदा होऊ शकला नसता जोपर्यंत हा अशा प्रकारचा आपल्यातलाच घरातला घरभेदी जोपर्यंत शोधला गेला नाही तोपर्यंत. आतून बुरुज उडवले गेले शिवसेनेचे, आतून आत हात घालून बुरुज उडवले गेले, तोपर्यंत बाहेरून शिवसेनेचे बुरुज कधीच उडले नसते. आज विचार करा, मी मगाशी त्या कुठलं ते माध्यम, मला वाटतं ते गगनभेदी नावाचं अनिल थत्तेचं माध्यम पाहिलं. त्याच्यावर काय नाव दाखवलं? अनिल परब सुद्धा. अरे लाजा वाटू द्या, थोड्या शर्मा वाटू द्या. अनिल परबांचं नाव घेताना थोडी शरम वाटू द्या. अनिल परब म्हणजे सचिन अहिर नव्हे. मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतलं, बाकीची तुम्ही कोणाचीही नावं घ्या, पण अनिल परबांचं नाव घेताना थोडी शरम वाटू द्या. हे कोण? थत्ते नावाचे विश्लेषक. ते काय ते नाग वगैरे काढतात, इकडे टिकल्या वगैरे लावतात, ते एलियन सारख्या, अंतराळातल्या माणसांसारख्या. ते आपण पाहतो ना, शक्तिमान मध्ये वगैरे पाहायचो आपण, असे टिकल्या वगैरे, त्या अंतराळातली माणसं जोकर सारखी. त्या मला खरं तर राजकारण पाहिलं ना, मला ते तो वेश्या बाजार वाटतो, सगळा वेश्या बाजार. पण त्यांचंही नाव खराब करू शकत नाही. त्याही म्हणजे खाल्ल्या मिठाला जागतात, त्या बैमानी करत नाहीत. इतकं घाण उदाहरण आपल्याला द्यायची वेळ आहे. ते राजकारण कसं झालंय पहा. वेश्या बाजाराचे उदाहरण देऊ शकत नाही देऊ शकत. त्याच्याही पेक्षा खालचं काही उदाहरण असेल तर तुम्ही सांगा. मी वेश्या हा शब्द वापरलाय, वेगळा शब्द वापरायचा होता, कुठला बाजार वापरायचा होता तुम्हाला चांगलंच कळतं. आणि ह्या सगळ्याचं उगमस्थान जर कोणी असेल तर ती आहे न्याय व्यवस्था. जर शिवसेनेच्या बाबतीत योग्य वेळेत न्याय झाला असता तर आज शिवसेनेवर ही वेळ पुन्हा आली नसती. म्हणजे पहिल्यांदा फुटून, दुसऱ्यांदा फुटून, तिसऱ्यांदा पुन्हा शिवसेनेच्या आमदारांवर येते. म्हणजे पहिल्यांदा त्यावेळेस आमदार फुटले, गुवाहाटी पळाले, त्यानंतर शिवसेनेचे खासदार फुटले, त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे खासदार फुटले आणि पुन्हा आता आमदार फोडण्यावर आलात. काय चाललंय हे? बरं, नगरसेवकाचा टप्पा तर मी घेतलाच नाही. 5वी फूट आहे शिवसेनेची, 5वी फूट. जर न्याय व्यवस्था उघड्या डोळ्याने हे सारं पाहत असेल, तो कुठला चुना नावाचा आयोग, तो आयोग जर असा उघड्या डोळ्यांनी हे सारं पाहत असेल, त्या आयोगाची राहून उपयोग काय? त्या न्याय व्यवस्थांच्या इमारतींचं ते उद्घाटन करत फिरतात हे सारे. त्या न्याय व्यवस्थांच्या इमारतींचं आपण काय लोणचं घालायचं का?
न्याय व्यवस्थेने न्याय वेळेत करावा, नाहीतर ही असली पक्ष सारे पक्ष आज शिवसेना जात्यामध्ये 5व्यांदा भरडली जाते. बाकी सारे पक्ष सुपात आहेत. त्यातली कित्येक उदाहरणं आपण पाहिलीत. आम आदमी पक्ष पाहिलात कशा प्रकारे ते 7-8 खासदार काढले त्या राघव चड्ढा सारख्या माणसासोबत. तुम्ही पाहिलात कशा प्रकारे ममता बॅनर्जींचा पक्ष, तुम्ही पाहिलात कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आता पुन्हा शिवसेनेसारखा पक्ष, त्यानंतर दक्षिणेमध्ये डीएमके सारखा पक्ष पुन्हा फुटेल, त्यानंतर समाजवादी पक्षासारखा पक्ष फुटेल. हे घडत राहणार जोपर्यंत ह्याच्यावर न्याय व्यवस्थेचा जरब येत नाही. हे घडत राहणार. अनेक गोष्टी आहेत आज तुम्हा सर्वांसमोर ठेवण्यासारख्या. अनेक जण म्हणतात ह्या असल्या बाहेरच्या माणसांना आपण का घेतलं, यांना का पदं दिली. खरंच प्रश्न तुमचा व्हॅलिड आहे, बाहेरच्या माणसांना एवढी मोठी मोठी पदं देणं. पण वरळी सारख्या ठिकाणाहून ज्यावेळेस हा माणूस आपल्याकडे आला होता 2009चा, मला वाटतं हा पहिला आमदार, त्यावेळेस ते मंत्री राहिले. 2009च्या त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर राहिले. त्यावेळेस मला वाटतं 2009 मध्ये वरळीतही जेव्हा पहिल्यांदा आमदार निवडून आले त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती. आणि मनसे त्यावेळेस फॉर्म मध्ये असल्यामुळे मनसे शिवसेनेच्या मतांच्या विभाजनामध्ये मला वाटतं आशिष चेंबूरकर त्यावेळेस त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली होती. जर वरळीतून तुम्ही मला पाहत असाल नक्की मला दुरुस्त करा. आणि मनसेतर्फे मला आठवत नाही कोण होते, पण मला वाटतं जमादार म्हणून मनसेचे कोणीतरी उमेदवार होते त्यावेळेस. या दोघांच्या मतांमध्ये हे सचिन अहिर त्यावेळेस निवडून आले होते. त्यांची ती पहिला आणि शेवटचा विजय. त्यानंतर 2014 मध्ये पुढचा ज्या वेळेस निवडणूक लागली, आपल्या सुनील शिंदेंनी हाबाडा दिला होता. जवळपास 25-1 हजारांच्या मताधिक्याने सुनील शिंदे, आणि त्यावेळेस शिवसेना भाजपा वेगवेगळे लढले होते. 64-65 हजारांचं मतदान सुनील शिंदेंना झालं होतं आणि मला वाटतं 35-1 हजारांचं मतदान ह्या सचिन अहिरांना झालं होतं. आणि भाजपाला 30 हजारांचं मतदान झालं होतं आणि शिवसेनेला जवळपास 65 हजारांचं मतदान झालं होतं. शिवसेना एकट्याने ज्यावेळेस सुनील शिंदे उभे होते त्याही वेळेस सचिन अहिरांना पाडलं होतं. त्यानंतर 19ची निवडणूक आली आणि त्यानंतर 24ची निवडणूक आली. 19 मध्ये आदित्य साहेब उभे राहिले आणि आदित्य साहेबांनी जवळपास 84 हजारांचं मतदान मिळवलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस शिवसेनेत फूट घडली 2024 मध्ये पुन्हा एकदा आदित्य साहेबांना 65 हजारांच्या आसपासचं मतदान झालं होतं आणि त्यावेळेस संदीप देशपांडेंना 20-1 हजारांच्या आसपासचं मतदान झालं होतं. आताही मिलिंद देवरा जवळपास 55 हजार गाठू शकला. मिलिंद देवराला चांगलं मतदान मिळालेलं आहे. मी कुठेही म्हणणार नाही मिलिंद देवराचं मतदान कमी आहे, पण मिलिंद देवराचं मतदान हे भाजपाचं मतदान, स्वतः मिलिंद देवराच्या काँग्रेसचं मतदान त्यावेळेस म्हणजे काँग्रेस बरोबरचे जे आले त्याच्यासोबतचं, आणि त्याच सोबत मग उरलं सुरलं शिंदे गटाचं मतदान 10-12 हजारांचं. अशा प्रकारे 55 हजारांचा आकडा गाठला. पण शिवसेना आणि मनसेचं मतदान मिळवलं. मी का म्हणतो आजही भले फूट झालेली आहे, भले वरळीपर्यंत घरापर्यंत पोहोचलेला आहे, तरी सुद्धा घाबरण्याची तशी परिस्थिती नाही. आपल्याला पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करावं लागेल. मनसे आणि शिवसेना या दोघांच्या एकत्रित मताची जर बेरीज केलीत तर आजही शिवसेना मनसे तिथे स्ट्रॉंग आहे. आणि या सगळ्या आणि आत्ताचा सध्याचा तुम्ही या 2-3 वर्षांचा काळ पहा, भाजपा हा तळाला जाणारा पक्ष असणार आहे. भाजपा सकट भाजपा सोबतचे हे आहेत ना बगल बच्चे, दोन्ही ज्या कुबड्या आहेत भाजपाच्या, त्या कुबड्या सुद्धा तळाला जाणार आहेत. ह्या कुबड्यांना आधार खरं तर भाजपाचा आहे, भाजपाला आधार कुबड्यांचा नाहीये. कुबड्याला आधार भाजपाचा आहे. एकनाथ शिंदेंना जर भाजपाचं तो प्राणवायू तुम्ही बाजूला काढा, एकनाथ शिंदेंचं अस्तित्व काय आहे. काल मला वाटतं राजू शेट्टींची एक मुलाखत मी पाहिली, त्यात त्यांनी हाच शब्द वापरलेला आहे. एकनाथ शिंदेंना अस्तित्व हे भाजपाने दिलेलं आहे, त्यांना चेहरा हा भाजपाने दिलेला आहे. जोपर्यंत तो प्राणवायू भाजपा फुंकतोय तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं अस्तित्व, त्यानंतर हा गट भाजपामध्येच विलीन होणार जे काही आहे. 2029 मध्ये भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये हवाडा मिळणार आहे. भारतीय जनता पक्ष आज 240 ज्या जागा निवडून आणल्या, 400 पारचा नारा देऊन भारतीय जनता पक्ष 240 वर येऊन थांबला. भविष्यामध्ये हा 140 सुद्धा गाठू शकणार नाही अशी परिस्थिती आहे देशभरामध्ये. इतकी चीड आहे देशातल्या नागरिक, म्हणजे हिंदू हिंदू म्हणवता आणि हिंदूंच्याच राम मंदिरातली चोरी करता, त्या तिजोऱ्यांमधली राम मंदिराच्या त्या दानपेट्यांवर तुम्ही डल्ले मारता, त्या विटांवर डल्ले मारता आणि हिंदू म्हणवता स्वतःला. आज त्या कॉक्रोचचं आंदोलन दाखवलं जात नाही, कॉक्रोच जनताचं ते उपोषण दाखवलं जात नाही, महाराष्ट्रातला टीईटी घोटाळा दाखवला जात नाही, शेतकऱ्यांची पेरणी लांबली आहे, पाऊस पडत नाहीये, शेतकरी आतुरतेने आकाशाकडे तोंड करून उभा आहे, हे सगळं दाखवलं जात नाही. कारण काय तर सचिन अहिर दाखवायचं आहे आम्हाला. टीआरपी सचिन अहिर मध्ये आहे, बाकीच्या मुद्द्यांमध्ये टीआरपी नाही. लक्षात घ्या, अनेक गोष्टी आहेत. हे सगळं कसं दाबलं जातं, पद्धतशीर दाबलं जातं पहा. आता म्हणे काय तर शिवसेनेचं आता
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता आमदार फुटणार आहेत. आमदारांमध्ये आता हे सगळं आम्ही 14 ते 15 आमदार आम्ही आता ही फूट घडवून आणणार आहे. आमदारांची नावं सुद्धा घेऊ लागले. हे शिवसेनेचे आमदार माहिती आहेत तुम्हाला? मी तुम्हाला आमदारांची नावं वाचून दाखवतो. मला सांगा कोण फुटणार आहे याच्यात? कोण फुटणार आहे? हे आमदारांची नावं घेतात. शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलेले आमदार आहेत. त्या मतदारसंघातल्या लोकांनी शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून दिलंय. सत्ताधाऱ्यांचे आमदार निवडून द्यायचे असते, त्यांचं कमळ, त्यांचं धनुष्य दाबलं असतं. पण मशाल निवडून दिली आहे. लोकांना कल्पना आहे कदाचित आमचा विकास थांबेल, कदाचित हा आमदार निवडून आला त्याला निधी मिळणार नाही, पण तरी सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी मशाल दाबलेली आहे. बघा ना, मला वाटतं संजय देरकर असतील, वणीचे प्रवीण स्वामी असतील, राहुल पाटील असतील, त्यानंतर सिद्धार्थ खरात आहेत, नितीन बापू देशमुख, विशेष आदर आहे नितीन बापूंविषयी, कैलास पाटील असतील, भास्कर जाधव असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, वरुण सरदेसाई असतील, सुनील राऊत साहेब असतील, सुनील प्रभू साहेब असतील, मनोज जामसुतकर, बाळा नर, महेश सावंत, अजय चौधरी, हारून खान, संजय पोतनीस, बाबाजी काळे, दिलीप सोपल आणि गजानन लाहोटे. त्यानंतर अनिल परब आहेत, अंबादास दानवे आहेत, जमू अभ्यंकर आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, सुनील शिंदे आहेत. हे तर बॅलेटवर निवडून गेलेले आमदार आहेत. जमू अभ्यंकर आणि अनिल परब हे बॅलेटवर निवडून गेलेले आमदार आहेत. बॅलेटवर शिवसेना टॉपवर असते. मतपेट्या आल्या की शिवसेना ढेपाळते. अनेक जण हा प्रश्न करतात, उद्धव साहेब आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, आत्मचिंतनाची गरज आहे. मला एक साधा प्रश्न आहे, उद्धव साहेबांना आत्मचिंतनाची नाही? हे का घडतं माहितीये तुम्हाला? ईव्हीएमच्या जीवावर पुन्हा एकदा निवडून येण्याची खात्री असते, ऐशोआराम असतो, पुढच्या पिढ्यांची सोय झालेली असते. हे सगळं का घडतं? प्रशासन पायाशी लोटांगण घालतं, प्रशासन पायाला असं लोळतं कुत्र्या मांजरासारखं. पैसा मिळतो, पद मिळतात, सत्तेची ऊब मिळते. एवढी सगळी कारणं थोबाड काळं करण्यासाठी पुरेशी आहेत. माझ्या मते तरी थोबाड काळं करण्यासाठी एवढी कारणं पुरेशी आहेत. पलीकडचं सुकं गवत कोण खाणार? पण इकडे जाऊन हिरवं गवत खाऊयात की? सुक्या गवताची कोणाला आवड आहे? आणि आजकाल कोणी सुकं गवत निवडत नाही. त्यामुळे आणि काय कमी मिळालं? तुम्हाला माहिती त्यांची पदं किती होती? सचिन अहिरांची पदं किती होती माहितीये? म्हणजे आपल्याला माहिती असेल, अरुण गवळींचे ते भाचे राहिलेले आहेत. भाचे आहेत. अरुण गवळींचे भाचे आहेत. उपनेते, शिवसेनेचं दुसरं मोठं पद उपनेते, आमदार. त्यांच्याकडनं ज्यावेळेस, म्हणजे विचार करा, 2019ला ज्यावेळेस आदित्य साहेब उभे राहिले, त्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार होते सुनील शिंदे साहेब. सुनील शिंदे असतील, निशिकांत शिंदे असतील, हे दोन भाऊ शिवसेनेचे बुरुज आहेत वरळीतले. किशोरीताई पेडणेकर असतील, बुरुज आहेत. संबंध तिकडचे विभाग प्रमुख असतील, उपविभाग, शाखा प्रमुख. वरळी अतिशय भक्कम आहे शिवसेनेचा, अतिशय गड भक्कम आहे शिवसेनेचा. वरळीला काहीही होऊ शकत नाही. पण ज्या वेळेस सचिन अहिर, सुनील शिंदे यांच्या ठिकाणी आदित्य साहेब उभे राहिले, त्यावेळेस दोघांनाही विधान परिषदेवर वरच्या सभागृहामध्ये घेण्याचं काम शिवसेनेने केलं, दिलेला शब्द पाळला होता. आज शिवसेनेकडे तेवढे आमदार नाहीत. यासाठी सचिन अहिर जर पळत असतील तर काय म्हणावं? आता तुम्हाला सांगतो, बेस्ट कामगार सेनेचे ते अध्यक्ष राहिले, आता विद्यमान अध्यक्ष. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष हे काही छोटं पद नाहीये. कामगार सेनेची पदं असणं ही फार मोठी पदं आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते राहिले, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस राहिले, पुण्याचे संपर्क प्रमुख आहेत. आणखी काय पदं हवी आहेत तुम्हाला? आमदार पासून सगळी पदं तुम्हाला मिळाली. सरकार आलं असतं भविष्यात, तुम्हाला एखादं मंत्रीपदही मिळालं असतं. पण आपण किती थांबलात जागेवर? खरं तर मनसेशी त्या संबंध वरळी असेल, महाराष्ट्र राज्यभर मनसेशी शिवसेनेचे संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत आणि आपल्याला कुणाचीच गरज लागू नये. मराठी माणसाचं ऐक्य हेच पुरेसं आहे आपल्यासाठी. 2 वर्षांचं उपसभापतीपद मिळणार आहे तुम्हाला. 2 वर्षांचं, तुमचा कार्यकाळ संपेपर्यंत. त्यांचा कार्यकाळ मला वाटतं काहीतरी 26 आहे, थोडा अजून कार्यकाळ बाकी आहे. तो कार्यकाळ संपेपर्यंत तुमचं उपसभापतीपद, पुढे तुमची आमदारकी मिळते राहते, आम्हाला नाही माहिती. पण काय मिळवलं भविष्यात तुम्हाला? त्या वरळी विधानसभेतनं आमदारकीचं तिकीट तरी मिळणार आहे का? बरं, मिळालं तरी तुम्ही निवडून तरी येणार आहात का? 2014 मध्ये 30,000चं मताधिक्य झालं तुमचं, 30,000चं मताधिक्य, जे 9 मध्ये जवळपास 60,000च्या आसपास होतं. 30 मध्ये 2014 मध्ये 30,000वर आलं. आता मिळणार आहे तुम्हाला? अजिबात नाही. एकनाथ शिंदेच्या गटातून तर अजिबातच नाही. आणि
विचार करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न वगैरे सगळं सगळं बाजूला केलं आता आपण. टीईटीचे प्रश्न, त्यांच्या एक्झाम पेपर फुटी सगळं सगळं बाजूला केलं. आपण कशाला महत्व देतोय? सचिन अहिर हे एवढं मोठं महत्वाचं प्रकरण होतं, त्यांचं जाणं. पण आज एकही मुद्दा दिवसभर मीडियावर आला नाही. या सगळ्या गोष्टी समजा, हे सगळं चाल केले जाते. ह्या सगळ्या गोष्टींची अगदी ठरवून पद्धतशीरपणे या गोष्टी आणल्या जातात. बाळासाहेबांच्या विचारांची कारणं दिली जातात. उद्धव साहेब भेटत नाहीत वगैरे. मला तर खरं तर उद्धव साहेब भेटत नाही वगैरे ही जी कारणं आहेत, ही सचिन अहिरांच्या बाबतीत लागूच होत नाहीत. याचं कारण सांगतो. सचिन अहिर कायम आदित्य साहेबांसोबत. आदित्य साहेबांचा कुठलाही दौरा असला, पाठीमागे तुम्हाला सचिन अहिर दिसणार म्हणजे दिसणार. 100% असणार. आदित्य साहेबांचा, उद्धव साहेबांचा, सचिन अहिर असणार म्हणजे असणार. मग हे तर कारण सुद्धा देऊ शकत नाहीत की आम्हाला भेटत नाहीत, काही नाही. असो, ज्यावेळेस संजय दिना पाटील गेले होते त्याच वेळेस माझ्या मनात थोडीशी पाल चुकचुकत होती. कारण दोघेही, संजय दिना पाटील असतील किंवा सचिन अहिर असतील, दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे त्यावेळेसचे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यावेळेस ते मुंबई अध्यक्ष राहिलेले आहेत. सचिन अहिर आणि त्यानंतर संजय दिना पाटील ते खासदारही राहिलेले आहेत 2009 मध्ये. आणि आता ज्यावेळेस संजय दिना गेले, अगदी काहीच दिवसांचा हे अंतर आहे बघा ना, 4-5 दिवस सुद्धा झालेले नाहीत. आणि ह्या 4-5 दिवसामध्ये सचिन अहिर यांचं जाणं झालं. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी अशा संलग्न आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या मते तरी न्याय व्यवस्था जबाबदार आहे. असो, जास्त काही या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासारखं मला वाटत नाही. आपण आपलं पक्ष संघटन मजबूत करावं. पक्षाच्या गावोगावामध्ये शाखा असाव्यात, पक्षाचे कार्यकर्ते असावेत, प्रत्येक फळीचा कार्यकर्ता असावा, प्रत्येक पदाधिकारी असावा. आणि त्यानंतर लोकांपर्यंत, शिवसैनिकांना किंवा शिवसैनिकांना नेत्यांपर्यंत, नेत्यांना शिवसैनिकांपर्यंत पोहोचता यावं. ही अशा प्रकारची यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत आपली उभी झाली पाहिजे. तरच शिवसेनेला भविष्यातल्या ह्या सर्व निवडणुकांमध्ये मोठं यश मिळेल महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्णपणे. आणि 2029 मध्ये केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस उलथेल, त्याच वेळेस शिवसेनेच्या ह्या केसेस असतील किंवा शिवसेनेच्या बाबतीतल्या ह्या सगळ्या निकालांचे प्रश्न असतील, हे सगळे मार्गी लावता येतील. तोपर्यंत मला तरी वाटत नाही. हे मला सगळं लबाडा घरचं निमंत्रण वाटतं. ह्या तारखा वगैरे म्हणजे ह्या तारखा लावायच्या आणि तारीख म्हणजे तुम्हाला कोल्हा करकोच्याची गोष्ट आठवते. त्या करकोच्याला कोल्हा सपाट अशा पितळीमध्ये खीर खायला देतो किंवा मासा खायला देतो. आणि म्हणजे सपाटमध्ये करकोचा कसा खाणार, म्हणजे द्यायचं नाटक दाखवायचं. आम्हाला तुमची केस लावायचे. म्हणजे न्यायाधीश असे आविर्भावात म्हणतात, ही केस पटकन झाली पाहिजे, एवढी दिवस कशी काय पेंडिंग. आणि दुसऱ्या वेळेस त्याच्यानंतर 4-4, 5-5, 6-6 महिने गेलेले असतात. त्यामुळे हे सगळं आम्हाला दिसतं. शिवसैनिकांना सारं काही दिसतं. जोपर्यंत सत्ता आपल्या हातात नाही, मला वाटतं तोपर्यंत आपली ही काही केस लागण्याची चिन्ह मला दिसत नाही. जे काही असेल ते शिवसैनिकांना आपलं ठरलंय. तुम्ही आणि मी शिवसैनिक म्हणून आपण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि भविष्यातही ठाम उभे राहू. नेते येतील, नेते जातील. शिवसेना वाढवणं, शिवसेना जगवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. असो, शिवसेना एक वादळच्या सामाजिक कार्यामध्ये जर तुम्हाला सहकार्य करायचं असेल, माझा नंबर लिहून घ्या. हा गुगल पे, फोन पे नंबर आहे. 99 87 70 34 18. 99 87 70 34 18. 9987703418 हा आपला नंबर आहे. शिवसेना एक वादळच्या सामाजिक कार्यांमध्ये आपण सहकार्य करू शकता. आणि ज्या शिवसैनिकांनी अजूनही माध्यमाला सबस्क्राईब केलं नाही, आपण नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना जॉईन हा पर्याय दिसतोय सबस्क्राईबच्या बाजूला आणि शक्य आहे, त्यांनी जॉईन ह्या पर्यायाद्वारे शिवसेनेला सहकार्य करावं, शिवसेनेच्या माध्यमाला सहकार्य करावं ही विनंती करतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.